ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. मला वाटतं डिसेंबरला आपण ह्याचं नूतनीकरण केलं आणि उद्घाटन केलं, पण आज बघतोय आपण तर नक्षत्रवन ज्या संकल्पनेने बनवलं होतं आज त्याच्याहून जास्त ते बहरलेलं आहे. आणि खरंच मला आनंद वाटतो की आज ठाण्यातून लोक आपलं नक्षत्रवन बघण्यासाठी येतात. त्यामुळे नक्षत्रवन हे फक्त नक्षत्रवन उद्यान नाही राहिलंय तर एक ठाण्यातली आयडियोलॉजी झाली आज. आणि कळव्यात येणार प्रत्येक म्हणजे आज पाहुणे पण घरी आले तर आपण त्यांना फिरायला कुठे घेऊन येतो, नक्षत्रवन. मला वाटतं नक्षत्रवन असेल, आपलं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल, त्याच पद्धतीने आज आपण कळव्यामध्ये आम्ही कालच त्या ठिकाणी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या प्रयत्नाने आज आपल्याकडे कळव्याचं स्विमिंग पूल नवीन तयार होत आहे. त्या स्विमिंग पूलमध्ये फक्त पहिलं आपल्याकडे मनोहर साळवी नानांनी स्विमिंग पूल तयार केलं होतं, ऑलिम्पिक साईजचं पहिलं ठाण्यातलं स्विमिंग पूल होतं. आज मला वाटतं तिथे सुद्धा आपण एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बनवतोय. त्यामुळे जी बॅडमिंटन खेळणारी माझी इकडे मंडळी आहे त्यांना पण मी सांगू इच्छितो की आता तुम्हाला ते कॉन्क्रीटवरती खेळायला लागणार नाही. त्यांच्यासाठी खेळायला आता वुडनची बॅडमिंटन, त्या तिकडे इंडोर बॅडमिंटनची सोय आम्ही केलेली आहे. सो लहान मुलांसाठी स्केटिंग असेल, टेबल टेनिस आहे, चेस आहे, असे बरेचसे उपक्रम आपण पेडल बॉलचे खेळत असतील कोण पेडल बॉल सेट केलेले आहेत आपण. असे बरेचसे इंडोर जे स्पोर्ट्स खेळले जातात ते आता त्या ठिकाणी खेळले जातील. म्हणजे संध्याकाळी सकाळी तुम्ही इथे मॉर्निंग वॉक केलं की दुपारनंतर तुमचा वेळ तिथे आरामात घालू शकता. आणि कुठेतरी सगळ्या कळवेकरांना फिट ठेवण्याचा एक संकल्प आपण जो घेतलेला आहे तो आपण कुठेतरी डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शन